नमस्कार मित्रांनो. राष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या दुसऱ्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण कंटिन्यू करूयात. तर बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वस्तू अदृश्य वस्तू आहेत? तर ज्यावेळेस आपण व्यवहार तोलाचा अभ्यास करतो, या व्यवहार तोलामध्ये 2 प्रकारची खाती असतात. एक असतं दृश्य आणि अदृश्य. म्हणजे दृश्य म्हणजेच काय? मागे सांगितलं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पहा. दृश्य म्हणजे अशा वस्तू, दृश्य वस्तू म्हणजे अशा वस्तू की ज्या आपण स्वतः बघू शकतो, आपल्या डोळ्यांनी बघू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो. स्पर्श केल्यानंतर आपल्याला जाणीव होते त्या गोष्टीची, त्या वस्तूची. तर त्यांना आपण दृश्य वस्तू म्हणतो. म्हणजे ज्या वस्तू कॅटेगरीमध्ये जेवढ्याही वस्तू आहेत त्या सगळ्या दृश्य या वस्तूमध्ये येतात. दुसरं आहे बघा अदृश्य वस्तू. तर अदृश्य वस्तू म्हणजे अशा प्रकारच्या वस्तू, की ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही डोळ्यांनी. हां, म्हणजे दृश्य वस्तूंना पाहू शकतो. अदृश्य म्हणजेच काय, की जो दिसत नाही, इनव्हिजिबल आहे. नाही, नाही का? अशा प्रकारचे. मग या जेवढ्याही काही सेवा आहेत, त्या सगळ्या सेवांना आपण अदृश्य वस्तू किंवा अदृश्य खाते या अ, अकाउंटला आपण त्यांना जोडतो. तर सेवा कोणत्या-कोणत्या असतात बघा, बँकिंग सेवा आहे, जहाज सेवा आहे, विमा सेवा आहे, पर्यटन सेवा आहे. या सगळ्या सेवा आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टरची सेवा, वकिलांची सेवा, शिक्षकांची सेवा म्हणजे ॲक्चुअली वस्तू आणि सेवा या दोन्हीपासून देशाचं उत्पन्न मोजतो आपण. फक्त दोघांमध्ये फरक एवढाच आहे, की वस्तूंना आपण स्पर्श करू शकतो, तसा सेवांना स्पर्श करू शकत नाही. म्हणजे बघा एखाद्या डॉक्टरने आपल्याला सेवा दिली. त्या सेवेला आपण स्पर्श करू शकतो का? किंवा वकिलांनी सल्ला दिला. त्या सल्ल्याला स्पर्श करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजेच या ज्यांना आपण सेवा म्हणतो, त्यांना आपण स्पर्श करू शकत नाही किंवा डोळ्यांनी असं पाहू शकत नाही. एक मग आंतरिक भावना असते किंवा ती एक समज असते. तर अशांना आपण अदृश्य वस्तू असं म्हणतो. तर ॲक्चुअली या अदृश्य वस्तू कुठे आपण यूज करतो? जो आपला व्यवहार तोल आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट आहे. त्या बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये जे खाते आहेत, त्या खात्यांमध्ये अदृश्य खातेसुद्धा आहेत. त्यामध्ये आपण या सगळ्यांचा यूज करतो. तर ठीक आहे. त्यामध्ये या 4ही ज्या आहेत त्या सेवा आहेत म्हणून चौथा ऑप्शन जे आहे ड ऑप्शन 1, 2, 3, 4 हे बरोबर आहे. रिकार्डोचा तुलनात्मक सिद्धांत संबंधित आहे. अ. वाढत्या खर्चाशी व घटत्या खर्चाशी क. स्थिर खर्चाशी ड. वरीलपैकी सर्व. तर रिकार्डो यांनी आपल्या जो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडलेला आहे, हा सिद्धांत स्थिर खर्चाशी संबंधित आहे. कारण का? कारण यामध्ये त्यांनी 2 जे देश घेतलेले आहेत, त्या देशांमध्ये जो उत्पादन खर्च आहे, दोन्ही देशांमधला हा स्थिर आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, समजा भारत आणि अमेरिका हे 2 देश आहेत. ठीक आहे. तर अमेरिकेमध्ये जे उत्पादन होते, समजा अमेरिकेमध्ये गहू आणि यंत्र हे उत्पादन होते असं आपण गृहीत धरूया आणि भारतामध्ये गहू आणि यंत्र समजा हे उत्पादन होत आहे. तर तर दोन्ही देशांमध्ये गव्हामध्ये जे उत्पादन खर्च येईल तेवढ्याच प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये पण येईल. म्हणजे दोघांमध्ये जो उत्पादन खर्चाची जी रेषा आहे ती स्थिर मानलेली आहे. हां, भलेही काय होईल की अमेरिकेमध्ये भांडवल स्वस्त असल्यामुळे त्या ठिकाणी भांडवलाची जी वस्तू आहे ती जास्त प्रमाणात तयार होईल किंवा भारतामध्ये गहू गहू म्हणजेच काय श्रम किंवा भूमी स्वस्त असल्यामुळे त्या ठिकाणी गव्हाचं उत्पादन जास्त होईल आणि मग अशा प्रकारे एकमेकांचा व्यापार होईल. म्हणजे तुलनात्मक खर्च सिद्धांतामध्ये काय की ज्या वस्तूंचा खर्च कमी येतो, ती वस्तू तो देश जास्त प्रमाणात निर्माण करतो आणि ज्या वस्तूंचा खर्च जास्त येतो, ती वस्तू तो देश निर्माण करत नाही, तर तो ती वस्तू विदेशाकडून आयात करतो. म्हणजे ज्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी येतो, ती वस्तू जास्त तयार करायची आणि ती विदेशाला विकायची आणि जी वस्तू आपल्याकडे जास्त खर्चामध्ये तयार होते, ती अ, उत्पादित करायची नाही आणि विदेशातून विकत घ्यायची. अशा प्रकारचा रिकार्डोचा तुलनात्मक खर्च सिद्धांत आहे. या तुलनात्मक खर्च सिद्धांतामध्ये स्थिर खर्च त्या दोन्ही देशांमध्ये गृहीत धरलेला आहे.
म्हणून तिसरं ऑप्शन जे आहे क ऑप्शन हे अतिशय ते बरोबर आहे. पुढे आहे बघा, बालोद्योग तर्क खालील कोणत्या किंवा खालील कशाशी संबंधित आहे? बालोद्योग तर्क. तर बघा, हा जो बालोद्योग तर्क आहे, हा तर्क जे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 2 प्रकारची तत्व मांडलेली आहे बघा. एक तर आहे मुक्त व्यापार धोरणाचं तत्व आहे आणि दुसरं आहे सुरक्षित किंवा संरक्षित व्यापार धोरणाचे तत्व. 2 प्रकारचे दृष्टिकोन मांडलेले आहेत. एक आहे मुक्त व्यापार धोरणाचा दृष्टिकोन आणि दुसरा आहे सुरक्षित किंवा संरक्षित व्यापाराचा दृष्टिकोन. अशा प्रकारे 2 प्रकारचे दृष्टिकोन किंवा तत्व मांडलेली आहेत. दोन्ही बाजूंनी वादविवाद आहेत. म्हणजे युक्तिवाद बाजूने पण आहे, विरोधी पण आहे. अशाच प्रकारचा हा बालोद्योग तर्क जो आहे, हा सुरक्षित व्यापार धोरणाचा एक तर्क आहे किंवा युक्तिवाद आहे. या ठिकाणी ऑप्शन कोणते-कोणते आहे बघा. पहिलं ऑप्शन आहे संरक्षणाचे धोरण. दुसरं आहे मुक्त व्यापार धोरण. तिसरं आहे सुरक्षित व्यापार धोरण आणि चौथं आहे वरीलपैकी सर्व. तर बालोद्योग तर्क जो आहे, हा तर्क बघा, जे सुरक्षित व्यापार धोरण आहे, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. संरक्षणाचे धोरण पण बरोबर आहे, परंतु त्यामध्ये व्यापार हा शब्द आलेला नाही. म्हणून ते थोडंसं कन्फ्यूज करणार आहे. पण सुरक्षित व्यापार धोरण हे जे ऑप्शन आहे, हे बरोबर परफेक्ट त्या मुद्द्याला लागून पडतो. म्हणून त्या ठिकाणी सुरक्षित व्यापार धोरण हा मुद्दा, हे जे ऑप्शन आहे, हे ऑप्शन बरोबर आहे. तर हा बालोद्योग तर्क काय आहे? त्याला इंग्लिशमध्ये इन्फंट इंडस्ट्री आर्ग्युमेंट असं म्हटलेलं आहे. इन्फंट इंडस्ट्री आर्ग्युमेंट असं म्हटलेलं आहे. तर हा जो तर्क आहे, हा तर्क सर्वात प्रथम अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी 1791 मध्ये मांडलेला आहे. कधीमध्ये? किती साली? 1791 मध्ये. कोणी मांडलाय? अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी मांडलेला आहे. नंतर त्यामध्ये फ्रेडरिक लिस्ट हा जो अर्थतज्ञ आहे, त्याने त्याला व्यवस्थित शास्त्रीय पाया घालून दिला. त्याने त्याला शास्त्रीय रूपामध्ये प्रस्तुत केलेला आहे. सोबतच बघा, जे.एस. मिल यांनी सुद्धा या बालोद्योग तर्काचा एक पाठपुरावा केलेला आहे. बघा, 3 नाव तुम्हाला सांगितलेले, 3 महत्त्वाचे आहेत. एक आहे अलेक्झांडर हॅमिल्टन, नंतर फ्रेडरिक लिस्ट आणि जे.एस. मिल. जे.एस. मिल हा जो अर्थतज्ञ आहे, हा परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांचा शेवटचा उद्गाता आहे, पुरस्कर्ता आहे. तरी पण त्याने बालोद्योग तर्क मांडलेला आहे. ॲक्चुअली बालोद्योग तर्काच्या जे परंपरावादी दृष्टिकोन ज्या अर्थतज्ञांचा आहे, त्या अर्थतज्ञांनी मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार केलेला आहे बरं का. जसं की ॲडम स्मिथ आहे किंवा रिकार्डो आहे. या लोकांनी मुक्त व्यापार धोरण हवं अशा प्रकारचा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. परंतु जे.एस. मिल असा आहे, तो काठावरचा, की ज्याने या बालोद्योगांचा जो तर्क आहे त्याला पाठपुरावा केलेला आहे. तर मग मुळात हा बालोद्योग तर्क आहे तरी काय? तर फ्रेडरिक लिस्ट असा म्हणतो, की समजा बघा, आता 2 प्रकारचे देश आहे. एक विकसित देश आहे आणि एक अविकसित किंवा गरीब देश आहे. आपण गरीब श्रीमंत असा म्हणजे लक्षात येईल. एक श्रीमंत देश आहे आणि एक गरीब देश आहे. आता जे विकसित किंवा श्रीमंत देश आहे, या देशांकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल असतं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन तंत्र विकसित असतात. त्यांच्याकडे सगळ्या सोयी-सुविधा असतात. त्यांचे उद्योग खूप जुने असतात. खूप काळापासून चालत आलेले असतात. आणि जे नव्यानेच आता थोडेफार विकासाच्या मार्गावरती लागलेले देश आहेत, जसं की भारत आहे, अ, अ, श्रीलंका वगैरे आहे, हे देश आताच्या म्हणजे यांची हळू परिस्थिती सुधारत आहे किंवा विकसनशील देश आहेत. या देशांमध्ये काय होतं, की आता नव्यानेच त्यांची व्यवस्था थोडी रुळावरती आलेली आहे आणि नवीनच उद्योग स्थापन झालेले आहेत. उद्योग काही फारसे असे जुने नाहीत, नवीनच आलेले आहेत. त्यांना बऱ्याच अडचणी येतात, समस्या आहेत. अशा वेळेस जर आपण आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त केला असेल, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त केला म्हणजेच काय, खुला केला दोन्ही देशांसाठी, तर काय होईल, की जे श्रीमंत देशातील उद्योगधंदे आहे, हे पूर्वीच अनुभवशील आहेत. खूप त्यांच्याकडे धनसंपत्ती आहे किंवा भांडवल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अशा उद्योगांना जर आपण या गरीब देशांमध्ये वस्तू विकण्याची परवानगी दिली, तर काय होईल? हे जे गरीब देश आहेत, या गरीब देशामध्ये जे आत्ताच नव्याने सुरू झालेले उद्योग आहेत, ते उद्योग बंद पडतील. का बंद पडतील? कारण की हे मोठे-मोठे जे उद्योग आहेत, ते उद्योग आपली वस्तू कमी किमतीत या गरीब देशांमध्ये विकतील.
आणि लोकं काय करतील मग? लोकांचं धोरण असतं, की जे वस्तू कमी स्वस्त मिळेल ती आपण घेतो. म्हणजेच काय? तर म्हणजेच त्या श्रीमंत देशातील वस्तू आपण विकत घेऊ आणि तीच वस्तू आपला देशातील जो कारखाना तयार करतो आहे, तो कारखाना आपण बंद पाडू. ते आपोआप तो बंद होईल. कारण की ती वस्तू महाग असेल ना आपल्या देशामधली. कारण आपल्याकडे उत्पादन तंत्र काही फारसे विकसित नाहीत किंवा इतर सुविधा आपल्या उद्योगांना नाहीत. त्यामुळे देशातील उद्योग बंद पडतील, अशा प्रकारचं मत फ्रेडरिक लिस्ट यांनी मांडलं होतं. त्यालाच बालोद्योग तर्क असं म्हटलेलं आहे. म्हणजे संरक्षित व्यापार धोरणामधला हा मुद्दा आहे, की त्या माध्यमातून अ, फ्रेडरिक लिस्ट आहे किंवा जे समाजवादी अ, शास्त्रज्ञ आहे किंवा समाजवादी दृष्टिकोन ज्या लोकांचा आहे, त्यांनी असं मत मांडलेलं आहे, की देशामध्ये मुक्त व्यापार नकोच. कारण मुक्त व्यापारामध्ये काय होतं, की मुक्त व्यापारामध्ये जे जे अविकसित देश आहेत किंवा जे विकसनशील देश आहेत, या देशांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. म्हणजे नवीन वसाहत जसं की बघा इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं आहे वसाहती वसाहती म्हणून. त्याच प्रकारच्या नववसाहती निर्माण होण्याची शक्यता यांनी वर्तविलेली आहे आणि ते काही अंशी खरं पण आहे. कारण आत्ता बघा तुम्ही वर्तमान काळात जर बघितलं आपण तर ज्या मोठ्या-मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्या सुरुवातीला काय करतात, की अतिशय स्वस्तामध्ये वस्तू विकतात आणि मग त्याच वस्तू आपल्या देशात अ, आपल्या देशामधले जे उद्योग आहेत, ते उद्योग त्या वस्तू तयार करतात. तर त्या वस्तू उद्योग करणारे देशी उद्योग बंद पडतात. आता आपण चीनचंच उदाहरण घेऊया बघा. चीनने काय केलंय? चीनने जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे बघा, अतिशय स्वस्तामध्ये देशामध्ये विकायला सुरुवात केली. त्यामुळे काय झालं, की त्या वस्तू जे देशी उद्योग आहेत, हे देशी उद्योग बंद पडलेत. जे त्या वस्तू तयार करणारे जे आपल्या देशामधले उद्योग आहेत, ते सगळे उद्योग बंद पडलेत. आणि अशामुळे काय झालं, की अशामुळे देशामधले उद्योग जर बंद पडले आणि एकदा का ही सगळी सिस्टम देशामधले उद्योग बंद पडले, तर ह्या देशातील ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्यांचं अधिराज्य देशावरती आपल्या येईल. आणि अशा प्रकारे नववसाहतवाद, त्याला न्यू कॉलोनिझम असं म्हटलेलं आहे किंवा नववसाहतवाद असं म्हटलेलं आहे. हा नववसाहतवाद निर्माण होण्याची चिन्हे दिसतात. म्हणून बहुतांश देशांमध्ये अशा प्रकारचं मुक्त व्यापार धोरण हे धोक्याचं आहे. विशेषतः जे अल्पविकसित देश आहेत आणि जे विकसनशील देश आहेत, त्या देशांना अतिशय धोकादायक अशा प्रकारचं हा युक्तिवाद आहे. म्हणजे हे जे मुक्त व्यापार धोरण आहे, हे धोरण आहे. अशा प्रकारचा तर्क या बालोद्योग युक्तिवादामध्ये मांडलेला आहे. तर याचं उत्तर काय राहील? सुरक्षित व्यापार धोरण हे उत्तर बरोबर राहील. नंतर बघा, बालोद्योग तर्क खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? हे आताच तुम्हाला सांगितलंय अलेक्झांडर हॅमिल्टन आणि फ्रेडरिक लिस्ट म्हणजेच ऑप्शन आपलं ब आणि क राहील. खालीलपैकी सुरक्षित व्यापार धोरणाच्या पद्धती कोणत्या आहेत? सुरक्षित व्यापार धोरणामध्ये जकाती, परवाना पद्धती, कोटा पद्धती या सगळ्या पद्धती याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे सुरक्षित व्यापार धोरणाचं आपण ज्यावेळेस तत्त्व अवलंबितो, त्यावेळेस जकाती पण लावल्या जातात, परवाना पण दिला जातो. कोणत्या वस्तू विकायच्या, कोणत्या नाही विकायच्या, त्याची परवानगी, लायसन्स लागतं. कोटा म्हणजे वस्तू ठरवून दिलेल्या आहे, की 10,000 क्विंटलच गहू आपल्या देशामध्ये किंवा 1,000 क्विंटलच कांदा आपल्या देशातून बाहेर गेला पाहिजे किंवा साखर इतकीच गेली पाहिजे. अशा प्रकारची कोटा पद्धती असते. म्हणजेच ठरवून दिलेलं असतं, की किती माल घ्यायचा, किती क्वांटिटीमध्ये घ्यायचा हे ठरलेलं असतं. त्याला कोटा पद्धती म्हणजेच या ठिकाणी वरीलपैकी सर्व हे ऑप्शन बरोबर आहे. आता नवीन प्रश्न बघा. अवमूल्यन म्हणजे काय? अवमूल्यन कशाला म्हणतात? डिव्हॅल्युएशन कशाला म्हणतात? किंवा याचे ऑप्शन कोणते-कोणते आहे? एक आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या चलनाचे बाह्य मूल्य हेतुतः जास्त करणे व आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या चलनाचे बाह्य मूल्य बाजारानुसार ठरविणे आणि क आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या चलनाचे बाह्य मूल्य हेतुतः कमी करणे. हेतुतःला हेतुपुरस्सर असं पण म्हटलं जातं, बरं का. हेतुतःचा अर्थ हेतुपुरस्सर असा पण आहे. तर अवमूल्यन म्हणजे अशा प्रकारची स्थिती असते, की ज्या ठिकाणी आपलं जे चलन आहे, समजा आपलं चलन रुपया आहे. या रुपयाचं मूल्य आपण विदेशामध्ये कमी करू. तर एक आपण उदाहरण घेतोय, की भारत आणि अमेरिका हे 2 देश आहेत. या 2 देशांमध्ये अ, आपला जो विनिमय दर आहे, हा समजा उदाहरणार्थ $1 ₹70 अशा आहे. तर भारत सरकारला वाटलं, की आपल्या वस्तू ज्या आहेत, त्या अमेरिकेमध्ये आपल्याला जास्त विकायच्या आहेत. म्हणजे आपली निर्यात वाढवायची आहे आपल्याला.
तर भारत सरकारने काय केलंय, की आता एका डॉलरला ₹70 ऐवजी एका डॉलरला ₹80 केलेत. म्हणजे बघा इथं रुपये वाढवलेत असं वाटतं आपल्याला. पण मग जे रुपयाचं मूल्य आहे ते घसरलेलं आहे. मूल्य आणि किंमत यामध्ये फरक आहे बरं का. म्हणजे बघा आता $1 ₹70 पहिल्यांदा होता अमेरिकेत भाव, रुपये आणि डॉलरचा. म्हणजे अमेरिकन लोकांना एका डॉलरच्या ऐवजी ₹70 च्या वस्तू मिळायच्या. आता काय झालंय, आता एका डॉलरच्या ऐवजी ₹80 च्या वस्तू मिळतायत. म्हणजे अमेरिकन लोकांना ₹10 च्या वस्तू जास्त एक्स्ट्रा मिळतायत ना. पूर्वीला ₹70 च्या जेवढ्या मिळायच्या तेवढ्याच आता त्याच्याऐवजी ₹80 च्या म्हणजे ₹10 एक्स्ट्रा त्या ठिकाणी त्यांना वस्तू मिळतात. म्हणजे ती त्या ठिकाणी आपल्या भारतीय वस्तू स्वस्त होतील. या अर्थाने घ्यायचं. अशा प्रकारे आपलं जे मूल्य आहे हे भारत सरकार म्हणा किंवा कोणतंही सरकार जर आपली निर्यात वाढवायची असेल, तर आपल्या चलनाचं जे मूल्य आहे ते आपलं जाणीवपूर्वक ते कमी करतात. मूल्य कमी कधी होतं रे? मूल्य कमी ज्यावेळेस आपला जो रुपया हा रुपया आपण तिकडे वाढवतो म्हणजे त्यांना जास्त रुपये देतो आपण. म्हणजे एका डॉलरला 60 च्या ऐवजी 70 घ्या. नाही का? म्हणजे आपण 70 म्हटलं 70 च्या ऐवजी ₹80 घ्या आमच्याकडून. तरी आम्हाला तुम्ही $1 द्या. म्हणजे $1 70 च्या ऐवजी ₹100 घ्या ना आमच्याकडून, तरी पण तुम्ही आम्हाला $1 द्या. म्हणजे अशा प्रकारे आपण जास्त पैसे द्यायचे आणि जास्त पैसे देणे म्हणजेच मूल्याचं अवमूल्यन त्याला आपण अवमूल्यन असं म्हणतो. त्याचं मूल्य घसरवणं असं. मूल्य घसरवणं हा वेगळा शब्द आहे. पण अवमूल्यन हा अशा प्रकारची संकल्पना आहे. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या चलनाचे बाह्य मूल्य हेतुतः कमी करणे अ, हे या ठिकाणी देत आहे. म्हणजे क ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे बघा. व्यवहार तोलाच्या खालीलपैकी बाजू असतात. तर व्यवहार तोलामध्ये 2 बाजू असतात. एक आहे जमा बाजू आणि दुसरी आहे खर्च बाजू. तर जमा बाजू आणि खर्च बाजू या दोन्हीही बाजू व्यवहार तोलामध्ये असतात. त्याला आपण तिसरं ऑप्शन बरोबर आहे. क, अ आणि ब हे या ठिकाणी बरोबर आहे. मुक्त व्यापार धोरणाच्या बाबतीत कोणते विधान योग्य आहे? पहिलं ऑप्शन आहे देशी वस्तू व विदेशी वस्तू यामध्ये भेद केला जात नाही व संपूर्ण जग हे गाव आहे या संकल्पनेचा पुरस्कार केला जातो. व विदेशी वस्तूंवर कोणतेही अनावश्यक नियंत्रणे लावले जात नाही. द वरीलपैकी सर्व. तर मुक्त व्यापार धोरणामध्ये या तीनही संकल्पनांचा समावेश होतो. कारण मुक्त व्यापार धोरणामध्ये देशी वस्तू किंवा विदेशी वस्तू यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद केला जात नाही. म्हणजे कोणताही देश कोणत्याही देशामध्ये आपली वस्तू विकू शकतो किंवा विकत घेऊ शकतो. दुसरं संपूर्ण जग हे गाव आहे. म्हणजे त्याला आपण ग्लोबल व्हिलेज असं म्हटलेलं आहे. ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना मुक्त व्यापार धोरणामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे पूर्ण जग हे आपलं एक खेडं आहे किंवा गाव आहे. ज्याप्रमाणे एखाद्या गावामध्ये कोणत्याच प्रकारचा अडथळा नसतो किंवा कोणत्याच प्रकारचं नियंत्रण नाही. की आपण कुठेही जाऊ शकतो, कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो, कोणत्याही ठिकाणी आपण राहू शकतो, कुठेही फिरू शकतो. अशा प्रकारची संकल्पना ही मुक्त व्यापार धोरणामध्ये अभिप्रेत आहे. नंतर विदेशी वस्तूंवर कोणतीही अनावश्यक नियंत्रणे लावले जात नाही. तर मुक्त व्यापार धोरणामध्ये एक तत्व आहे बघा, की ज्या विदेशी वस्तू आपल्या देशामध्ये येतील त्यावर कोणत्याच प्रकारचे सरकारने नियंत्रणे लावायचे नसतात. म्हणजे एकदम फ्री ऑफ कंट्रोल असं एक वातावरण निर्माण झालं पाहिजे. अशा प्रकारची एक अवधारणा, ही अवधारणाच आहे, ती काही प्रत्यक्षात उतरलेली नाही. सैद्धांतिक मत आहे. त्या तीनही गोष्टी मुक्त व्यापार धोरणामध्ये अ, अभिप्रेत आहेत. म्हणजेच वरीलपैकी सर्व ड हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नंतर घटक सघनता आणि भिन्नता ही संकल्पना कोणत्या सिद्धांतात उपयोगात आणली आहे? ऑप्शन अ, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक व्यय सिद्धांत. ब, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत. क, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत आणि ड, वरीलपैकी नाही. तर घटक सघनता किंवा सघनता आणि भिन्नता ह्या संकल्पना आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आधुनिक सिद्धांत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सामान्य सिद्धांत किंवा त्याला आपण हेक्शेर-वोलिनचा सिद्धांत म्हणतो. तर या सिद्धांतामध्ये या दोन्ही संकल्पना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासल्या आहेत. म्हणून क हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. हेक्शेर-वोलिन प्रमेयाला खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने
अनुपयोगी सिद्ध केले आहे. म्हणजे जे हेक्सर ओलीनं जे प्रमेय मांडलेलं आहे, त्या प्रमेयाला कोणी कोणत्या अर्थतज्ञाने नापसंती दर्शवलेली आहे किंवा की कामाचं नाही असं म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये नाव आहे लिऑन्टिफ. लिऑन्टिफ असा एक अर्थतज्ञ होऊन गेला, की त्यांनी जे हेक्सर ओलींचे मत आहे ते खोडून काढले. हे आपण मागे बघितलेलं आहे. नंतर रॉबर्टसन यांनी कोणत्या व्यापार अटीला वास्तविक व्यापार अट असे म्हटले आहे? तर यामध्ये चौथा ऑप्शन जे आहे उपयोगिता वे व्यापार अट ही व्यापार अट त्यांनी मांडलेली आहे. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परंपरागत सिद्धांत ओळखला जातो. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परंपरागत सिद्धांत हा जनरली आपण अ, ॲडम स्मिथचा सिद्धांत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत म्हणतो. तसं तर पाहायला आपण तर तुलनात्मक वे सिद्धांत सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परंपरागत सिद्धांतच आहे. म्हणजे यामध्ये दोन्ही ऑप्शन हे बरोबर असतील. परंतु तुलनेने जास्त योग्य कोणतं राहील? तर निरपेक्ष वेळ लाभ सिद्धांत. लक्षात ठेवा या 2 पैकी एखादा जरी ते तुलनात्मक वेळ सिद्धांत म्हणा किंवा निरपेक्ष वेळ लाभ सिद्धांत म्हणा, या 2 पैकी कोणताही ऑप्शन पेपरमध्ये जर प्रश्न असा असेल, की आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परंपरागत सिद्धांत कोणता? तर 2 पैकी एक जो ऑप्शन आहे ते बरोबर आहे. आणि दोन्ही असतील तर निरपेक्ष वेळ लाभ. कारण की हा परफेक्ट परंपरावादी अर्थतज्ञ आहे. कोणता? ॲडम स्मिथ. नंतर दृश्य वस्तूच्या व्यापाराच्या लेख्याजोख्याला काय म्हणतात? दृश्य वस्तूच्या व्यापाराच्या लेखाजोखाला दृश्य आणि अदृश्य वस्तू मगाशी मी बघा चर्चा केली होती. दृश्य वस्तूंचा जो लेखाजोखा आहे, लेखाजोखा म्हणजेच काय? तर अकाउंटिंग म्हटलं मी किंवा त्याला विवरणपत्र म्हणू. म्हणजे बघा आता एखादा व्यक्ती आहे, त्या एखाद्या व्यक्तीची एक बॅलन्स शीट असते. तशीच आपल्या देशाची पण बॅलन्स शीट आहे. म्हणजे आपण जसं एखाद्या बँकेची बॅलन्स शीट पाहतो किंवा कंपनीची बॅलन्स शीट पाहतो, त्याच प्रकारची एक विवरणपत्र किंवा बॅलन्स शीट आपल्या देशाची पण आहे. त्या देशाच्या बॅलन्स शीटला आपण एकतर अ, व्यापार तोल म्हणतो किंवा व्यवहार तोल म्हणतो. ॲक्चुअली व्यवहार तोलामध्येच व्यापार तोलाची संकल्पना अंतर्भूत असते. तर दृश्य वस्तूचा जो व्यापाऱ्यांचा ज्या देणी-घेणीचे व्यवहार आहेत, म्हणजे जमा बाजू आणि खर्च बाजू या दोघांमध्ये दृश्य वस्तूंचा समावेश हा फक्त व्यापार तोलामध्ये होतो. आणि दृश्याबरोबरच अदृश्य वस्तूंचा समावेश हा व्यवहार तोलामध्ये होतो. म्हणून या ठिकाणी जे ऑप्शन आहे, तिथं काय राहील? व्यापार तोल. हे ऑप्शन बरोबर राहील. जे दृश्य वस्तूंचा समावेश किंवा लेखाजोखा हा व्यापार तोलामध्ये होत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परिणाम होत असतो. एक गुंतवणूक व रोजगारावर, ब ब उत्पादन आणि बचतीवर, किंमत पातळीवर आणि वरीलपैकी सर्व. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परिणाम हा तीनही बाबींवरती होत असतो. गुंतवणुकीवर होतो, रोजगारावरही होतो, उत्पादनावरती आणि बचतीवरही होतो. त्याचप्रमाणे किंमत पातळीवर सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परिणाम. वरीलपैकी 4ही ऑप्शन आहे बरोबर आहे. चौथा ऑप्शन आहे. निव्वळ वस्तू व्यापार शर्ती ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? आता व्यापार शर्ती किंवा व्यापार अटी असं तुम्हाला मागे म्हटलेलं आहे. काय आहे? टर्म्स ऑफ ट्रेड. मीनिंग ऑफ टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे अर्थ काय आहे बघा. तर व्यापार शर्ती ज्या असतात, त्या व्यापार शर्ती किंवा व्यापार अटी म्हणजे काय होतं? तर व्यापार अटी किंवा व्यापार शर्ती म्हणजे काय? तर आयातीचे एकूण मूल्य आणि निर्यातीचे एकूण मूल्य यांचं जे गुणोत्तर आहे, त्या गुणोत्तर आता गुणोत्तर म्हणजेच काय? भागाकार करायचा बघा. उदाहरणार्थ व्यापार शर्ती बरोबर आयातीचे एकूण मूल्य भागिले निर्यातीचे एकूण मूल्य. म्हणजे मूल्य म्हणजेच काय? आपण किती रुपयाची निर्यात केली, किंमत त्याची बेरीज करायची. समजा उदाहरणार्थ भारताने 1,000 कोटी रुपयाची निर्यात केली. हे झालं निर्यात मूल्य आणि 12,000 कोटी रुपयाची आयात केली. ते झालं आयात मूल्य. या दोघांचा करायचा भागाकार आणि जे उत्तर येईल त्याला म्हणतो आपण व्यापार अट व व्यापार शर्ती. ठीक आहे? जे व्यापार अट किंवा व्यापार व्यापार शर्ती कशा असतात? तर आयात मूल्य आणि निर्यात मूल्य या दोघांचा आपण काय करतो? भागाकार करतो. त्याला रेशिओ काढतो. रेशिओ म्हणजेच प्रमाण करतो किंवा त्याला गुणोत्तर असं म्हणतो. हे असतात व्यापार अट. तर या व्यापार अटी च्या संकल्पना अनेक लोकांनी मांडलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली जी आपण घेतलेली आहे बघा, निव्वळ वस्तू व्यापार शर्ती ही संकल्पना जी मांडली आहे ती फ्रँक विल्यम टॉसिंग टोसिंग म्हणा किंवा टॉसिंग म्हणा. असा आहे त्याचा उल्लेख करतो आपण कधी-कधी. तर त्यांनी मांडलेली आहे. कोणी? फ्रँक विल्यम टॉसिंग म्हणजे पहिला ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. कोहलींचा आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत खालीलपैकी कोणत्या सिद्धांतावर अवलंबून आहे? अवलंबून झालंय, इथं अवलंबून पाहिजे. अवलंबून आहे.
चिंबू पण गेल्या अवलंबून आहे. तर कोहलींचा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत सर्वसाधारण मूल्य सिद्धांतावरती अवलंबून आहे. म्हणजे हेक्चर कोहली यांनी आपला सिद्धांत मांडताना जसा आपण मागणी पुरवठा कसा वस्तूंची किंमत आणि वस्तूंची मागणीवरून ठरवतो ना, त्याच प्रकारचा त्यांनी सामान्य मूल्य सिद्धांत जो आहे, तो आपल्या उदाहरणामध्ये घेतलेला आहे. आपल्या सिद्धांतामध्ये त्यांनी घेतलेला आहे आणि त्या आधारावरती त्यांनी आपला व्यापार सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. म्हणजे चौथं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. सर्वसाधारण मूल्य सिद्धांत. नंतर तुलनात्मक व्यय सिद्धांत हा यावर आधारलेला आहे. तुलनात्मक व्यय सिद्धांत हा रिकार्डोचा सिद्धांत आहे. त्याला आपण तुलनात्मक खर्च सिद्धांत सुद्धा म्हणतो. तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत असं सुद्धा म्हणतो. हा सिद्धांत श्रममूल्य सिद्धांतावर आधारलेला आहे. जे रिकार्डोनी आपल्या सिद्धांतामध्ये जे श्रममूल्य आहे त्याचा अ, ते त्याने गृहीत घेतलेलं आहे आणि त्यावरच त्याने मग दोन्ही वस्तू कशा स्वस्त असतील, कशा महाग पडतील. मग अशा प्रकारे 2 देशांचा व्यापार होताना स्वस्त वस्तू विकत घ्यायच्या आणि महाग वस्तू स्वस्त वस्तू बाहेर देशामध्ये पाठवायच्या आणि महाग वस्तू आपण आयात करायच्या. अशा प्रकारची संकल्पना त्याने आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेली आहे. म्हणजे जेवढेही आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत आहेत, त्या सिद्धांतामध्ये एक मुख्य थीम तुम्ही लक्षात ठेवा. तो सिद्धांत कोणताही असू द्या. त्यामध्ये एक मुख्य थीम कोणती आहे बघा, त्याचा गाभा काय आहे, त्याचा सारांश काय आहे, की 2 देश असतात. 2 देशांमध्ये ज्या वस्तू निर्माण होतात, जर आपल्या देशामध्ये अ, गहू स्वस्त मिळत असतील ना, गहू स्वस्त म्हणजेच काय कमी किमतीत तयार होत असतील, तर गहू आपण विकायचे विदेशाला. आणि समजा आपल्या देशामध्ये कापड महाग होते ना तयार, तर कापड आपण तयार नाही करायचं, ते विकत घ्यायचं विदेशाकडून. म्हणजे आपण त्याची आयात करायची. अशा प्रकारचं सगळ्या सिद्धांतामध्ये हेच तत्व सांगितलेलं आहे. की 2 वस्तू घ्यायच्यात. 2 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे उदाहरणार्थ 2 घेतलेल्या आपण भरपूर वस्तू पण घेऊ शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की जी वस्तू आपल्या देशामध्ये आपण स्वस्त तयार करतो, ती वस्तू विदेशामध्ये विकायची म्हणजे निर्यात करायची आणि जी वस्तू आपल्या देशामध्ये महाग होते ना, तयार होते, तिला उत्पादन खर्च जास्त येतो, अशी वस्तू आपण आयात करायची. बस हेच तत्व आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये समाविष्ट आहे. मग बाकी सगळ्यांनी वेगवेगळे मत मांडले, पण जो मेन थीम आहे ती हीच राहील. त्या ठिकाणी तुलनात्मक वै सिद्धांतामध्ये श्रममूल्य सिद्धांतावरतीच रिकार्डोनी भर दिलेला आहे. नंतर व्यापार शर्ती म्हणजे काय? ऑप्शन आहे, ज्या दराला देशाच्या वस्तूंचा देशातील वस्तूंशी विनिमय होतो व आयातीची किंमत आणि निर्यातीची किंमत यातील संबंध. आहे आणि आणि वरीलपैकी सर्व. या ठिकाणी वरीलपैकी नाही असं लिहू आपण कारण की आणि याचा ऑप्शन आहे. त्यामुळे इथं नाही लिहिलेलं बरं कारण दोन्ही सर्व म्हटलं की चौथं पण ऑप्शन त्या ठिकाणी लागू पडते ना मग. त्यामुळे यावेळेला आपण नाही करू. आता बघा, तर व्यापार शर्तीमध्ये ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. कोणत्या? ज्या दराला देशाच्या वस्तूंचा देशातील वस्तूंशी विनिमय होतो हे पण बरोबर आहे. आयातींची किंमत आणि निर्यातींची किंमत यातील संबंध. आपण सांगितलं ना, की आयातीचे एकूण मूल्य भागिले निर्यातीचं एकूण मूल्य म्हणजेच व्यापार शर्ती. तर या ठिकाणी आणि हे ऑप्शन बरोबर राहतील. तर अंतर्गत व्यापारात उत्पादन घटकांची गतिशीलता ही असते. तर अंतर्गत व्यापारामध्ये उत्पादन घटकांची गतिशीलता जास्त असते. म्हणजे जो ऑप्शन आहे ते बरोबर आहे. रिकार्डोच्या मते उत्पादकीय घटक कोणता? तर रिकार्डोने श्रम या घटकाला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते श्रम आहे. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी आता संपलेली आहे. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत येऊया. तोपर्यंत विश्रांती घेऊ.